नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत। महाराष्ट्र राज्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या आज मतदानाला मोठा वेग आला आहे। त्यामध्येच नागपूर खंडपीठाने सदर मतमोजणी उद्या 3 तारखेला होणार होती, परंतु नागपूर खंडपीठाने सदर निर्णय 21 डिसेंबर पर्यंत पुढे ढकललेला आहे। म्हणजेच ही मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। याचा काय परिणाम होऊ शकतो आपण पाहूयात। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 280 ठिकाणी सध्या हे इलेक्शन लढलं जाते आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या स्ट्रॉंग रूम कराव्या लागणार आहेत आणि ह्या सर्व मशीन ज्या आहेत तर त्या ठिकाणी ठेवाव्या लागणार आहेत। त्याच्यावरती CCTVची पाळत ठेवावी लागणार आहे। पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त देखील त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे संबंधित कर्मचारी अधिकारी आहेत त्यांनी रोजच्या रोज सदर स्ट्रॉंग रूमला भेट देऊन त्या ठिकाणी सह्या देखील त्यांना कराव्या लागणार आहेत। तर अशा प्रकारे जवळपास साधारणपणे 18 दिवस ही मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे याच्यामध्ये मोठे परिणाम होणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जे उमेदवार आहेत, जे नगरसेवक बनणार आहेत किंवा ज्या ठिकाणी नगराध्यक्ष बनणार आहेत, तर त्यांच्या जो उद्याचा उत्साह होता तर काही ठिकाणी अनेक पैजा लागणार आहेत, तर काही ठिकाणी कशा प्रकारे मतदान झालं याची सलग 18 दिवस चर्चा लागणार आहे आणि एकदाचा 21 डिसेंबरला हा गुलाल उधळला जाणार आहे। तर एवढा मोठा या ठिकाणी परिणाम ही मतमोजणी पुढे गेल्यामुळं होणार आहे। आपल्याला माहित आहे की विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या तर त्या 288 ठिकाणी होतात, तर ती देखील मतमोजणी इतक्या दिवस कधी पुढे गेली नव्हती, साधारण 2-3 दिवस पुढे गेली होती। परंतु ह्या नगरपंचायत, नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकाची मतमोजणी पुढे गेल्यामुळं भला मोठा या ठिकाणी प्रशासनावरती, पोलीस प्रशासनावरती किंवा जे निवडणूक अधिकारी आहेत तर हे ज्या मतपेट्या आहेत किंवा ह्या मशीन आहेत, EVM मशीन, तर त्या सांभाळण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी या सर्व प्रशासन यंत्रणेवरती ताण येणार आहे आणि जो उद्याचा गुलाल होता तो त्या ठिकाणी 21 डिसेंबर पर्यंत पुढे गेलेला आहे। त्याच्यामुळं काही ठिकाणी चिंतेचं वातावरण असणार आहे, काही ठिकाणी आनंदाचं वातावरण असणार आहे, तर काही ठिकाणी पैजा लागणार आहेत। तर हा सगळा वेळ चर्चेसाठी ह्या नागपूर खंडपीठाने जो मतमोजणीसाठी वेळ दिलेला आहे किंवा 21 डिसेंबर पर्यंत पुढे ढकललेले आहे, तर असा साधारण या सर्व गोष्टींवरती इथं परिणाम होणार आहे। धन्यवाद। द डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे।